नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही आता महाराष्ट्र शासनामार्फत नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे, ज्या अंतर्गत महिलांना दर महिन्याला 1,500 रुपयाचं अनुदान शासनामार्फत थेट डीबीटी मार्फत त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे। तर या योजनेसंदर्भात आपण सविस्तर डिटेल पाठीमागच्या व्हिडिओत म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये मी कागदपत्रासंबंधित सविस्तर माहिती दिली। या योजनेसाठी नेमकी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत, अतिशय महत्त्वाची कागदपत्रे कोणकोणती असणार आहेत, सविस्तर डिटेल मी पाठीमागच्या व्हिडिओत म्हणजे कालच्या व्हिडिओत दिलेले आहे। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, या ठिकाणी स्क्रीनशॉट सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल। तर तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कसल्याही पद्धतीची कागदपत्राबद्दल अडचण येणार नाही। त्याच्यामध्ये डोमेसाइल असो, उत्पन्न दाखला असो, सविस्तर डिटेल मी त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। आता मित्रांनो, या व्हिडिओमध्ये कोणत्या महिला पात्र असणार आहेत, कोणत्या महिला अपात्र असणार आहेत, तर याबद्दलची सविस्तर डिटेल मी देणार आहे। कारण की महिलांमध्ये आता हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरलेलं आहे, कारण की पात्र महिला आणि अपात्र महिला जर आपल्याला समजल्या नाहीत तर सर्व महिलांमध्ये गोंधळ निर्माण होईल आणि फॉर्म भरायच्या वेळेस त्यांना वेगवेगळ्या अडचणींना सामोरं जावं लागेल। त्याच्यामुळे मित्रांनो, पात्र आणि अपात्रच्या अटी जाणून घेणं खूप गरजेचं आहे। या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्या महिला योजनेमध्ये पात्र आहेत, कोणत्या महिला या योजनेमध्ये अपात्र ठरणार आहेत, तर सविस्तर डिटेल पाहणार आहात। वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून अशा ज्या काही महत्त्वपूर्ण अपडेट येत असतात या अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या स्वतःच्या मोबाईलवरती सुद्धा पाहू शकता। चला तर मित्रांनो, सविस्तर माहिती घ्यायला सुरुवात करूया। माहितीमध्ये मित्रांनो, सुरुवातीला या ठिकाणी योजनेबद्दल थोडक्यात माहिती देतो। या योजनेसाठी दर महिन्याला महिलांच्या खात्यावरती 1,500 रुपयाचं अनुदान, 1,500 रुपये रक्कम ही शासनामार्फत डीबीटी मार्फत ट्रान्सफर केली जाणार आहे। हे अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो, या योजनेसाठी लागणारा जो निधी आहे, यासाठी दरवर्षी शासनाकडून 46,000 कोटी रुपयांचा निधी जो आहे तो या ठिकाणी उपलब्ध करून दिला जाणार आहे आणि याची अंमलबजावणी जी आहे ती 1 जुलै 2024 पासून सुरू केली जाणार आहे। म्हणजेच मित्रांनो, या योजनेला 1 जुलै 2024 पासून सुरुवात होत आहे। त्याच्यामुळे ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याबद्दलची सविस्तर डिटेल आपल्याला 1 तारखेनंतरच देता येणार आहे। त्याच्यामुळे मित्रांनो, चालू घडीला पात्र आणि अपात्रच्या अटी समजून घ्या। मित्रांनो, अपात्रमध्ये सुरुवातीला पाहायचं झालं तर या योजनेसाठी अपात्र महिला कोणत्या असणार आहेत, म्हणजे त्या योजनेमध्ये अपात्र ठरणार आहेत, तर त्यांचं मित्रांनो या ठिकाणी 1 नंबरला मुद्दा जाणून घ्या। 2.50 लाख पेक्षा जास्त उत्पन्न ज्यांच्या घरामध्ये म्हणजेच उत्पन्नाचा दाखला ज्यांचा 2.5 लाखाच्या पुढे निघत असेल तर अशा महिला या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत। 2 नंबरचा मुद्दा घ्या, घरात कोणी आयकरदाता असेल। आता मित्रांनो, घरामध्ये जर इन्कम टॅक्सची फाईल तुमच्या भरली जात असेल, म्हणजे तुमच्या घरामध्ये कोण व्यावसायिक असेल, उद्योजक असेल आणि त्यांचा टॅक्स गव्हर्नमेंट मार्फत कट करून घेतला जात असेल तर अशा महिला या योजनेमध्ये अपात्र ठरणार आहेत। त्याच्यामुळे या महिलांनी सुद्धा लक्षात घ्या, ज्यांच्या घरातून आयकर जात असेल तर त्यांनी या योजनेमध्ये फॉर्म भरायचा नाहीये, ते या योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत। पुढचा मुद्दा घ्या मित्रांनो, कुटुंबातील कोणी सरकारी नोकरी किंवा निवृत्त वेतन घेत असेल तर मित्रांनो, कुटुंबामध्ये कोणतीही एखादी व्यक्ती सरकारी नोकरदार असेल किंवा सेवानिवृत्त असून पेन्शन घेत असेल तर मित्रांनो, ती सुद्धा व्यक्ती याच्यामध्ये पात्र ठरणार नाहीये। त्यांनी सुद्धा या ठिकाणी जाणून घ्यायचं आहे। पुढे घ्या, 4 नंबरला आहे, कुटुंबात 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर। आता ज्यांच्या कुटुंबात 5 एकराच्या पुढे जर जमीन असेल, ज्यांच्या नावावरती जास्त क्षेत्र असेल तर असे लाभार्थी महिला असतील तर या सुद्धा या योजनेमध्ये पात्र ठरत नाहीयेत, त्यांना या योजनेचा फॉर्म भरता येणार नाहीये। आणि सगळ्यात महत्त्वाची शेवटची अट असणार आहे, कुटुंबातील सदस्याकडे 4 चाकी वाहन असेल तर ते सुद्धा या योजनेमध्ये पात्र ठरणार नाहीत। याच्यामध्ये मित्रांनो, ट्रॅक्टर सोडून इतर जी वाहनं असणार आहेत त्यांच्यासाठी हे नियम लागू असणार आहेत। म्हणजे ज्यांच्या घरामध्ये ट्रॅक्टर असेल तर त्या योजनेसाठी पात्र ठरू शकतात, परंतु इतर जर 4 चाकी वाहने असतील तर ते या योजनेमध्ये बसू शकत नाहीत। तर या पद्धतीने मित्रांनो अपात्रच्या अटी देण्यात आलेल्या आहेत। आता याच्यामध्ये मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे तुमचं एकत्र कुटुंब असेल, तुमचं रेशन कार्ड एकत्र असेल तर तुम्हाला या नियम अटी लागू राहतात, परंतु तुमचं कुटुंब एकत्र राहत असेल पण रेशन कार्ड तुमचं सेपरेट असेल, वेगळे विभागणी करून तुम्ही रेशन कार्ड काढले असतील तर कदाचित तुम्ही या योजनेमध्ये पात्र ठरू शकता। तर या गोष्टी मित्रांनो महत्त्वाच्या जाणून घ्या। आता त्याच्यानंतर मित्रांनो, आपण पुढचा मुद्दा घेणार आहे पात्र महिलांसाठी। आता या योजनेसाठी कोणकोणत्या महिला पात्र ठरणार आहेत तर त्याची डिटेल जाणून घ्या। सुरुवातीला आहे मित्रांनो, 1 नंबरला वय 21 ते 60 वर्ष। आता याच्यामध्ये मित्रांनो, ज्या महिला आहेत यांचं वय कमीत कमी 21 वर्ष आणि जास्तीत जास्त 60 वर्ष असणं गरजेचं आहे। मित्रांनो, याच्यामध्ये भरपूर अविवाहित महिलांचे सुद्धा आपल्याला फोन आले, मेसेज आले की या योजनेमध्ये आम्ही पात्र ठरत आहेत का। लक्षात घ्या, शासनाकडून या ठिकाणी मुलींचा उल्लेख केलेला नाहीये, त्याच्यामुळे या योजनेमध्ये फक्त विवाहित महिलाच पात्र ठरणार आहेत, ही मात्र गोष्ट लक्षात असणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, पुढचा घ्या,
2 नंबरला आहे महाराष्ट्र रहिवासी। तुम्ही महाराष्ट्राचा रहिवासी असणं गरजेचं आहे। इतर राज्यातून तुम्ही वास्तव्यास आला असाल तर तुम्ही या योजनेमध्ये पात्र ठरणार नाहीये। ही महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या। त्यासाठी तुम्हाला रहिवासी दाखला डोमेसाइल सांगितलेला आहे। कागदपत्रामध्ये मी सविस्तर व्हिडिओ दिलेले आहे। डोमेसाइल कसा काढायचा त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल पाहायला मिळेल। त्याच्यानंतर मित्रांनो पुढचा तिसरा मुद्दा जाणून घ्या। विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला। आता मित्रांनो मी सुरुवातीला 1 नंबरला जे सांगितलं तुम्हाला अविवाहित महिला, अविवाहित ज्या मुली आहेत यांच्यासाठी मित्रांनो आता हे तिसरा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे। याच्यामध्ये जाणून घ्या की ज्या महिला याच्यामध्ये पात्र ठरणार आहेत तर त्या कोणत्या आहेत, तर विवाहित आहेत, विधवा आहेत, घटस्फोटित आहेत, परित्यक्त्या आहेत आणि निराधार महिला आहेत। तर या महिलांचा या योजनेअंतर्गत समावेश जो आहे तो करण्यात आलेला आहे। म्हणजे याच्यामध्ये मुलींचा उल्लेख नाहीये। जरी तुमचं 21च्या पुढे वय असेल, 22 असेल, 23 असेल, 24 असेल, परंतु तुमचं लग्न झालेलं नाहीये, तुम्ही अविवाहित आहात तर तुम्ही या योजनेमध्ये पात्र ठरणार नाहीये। ही मात्र गोष्ट लक्षात ठेवा, कारण की भरपूर मुलींमध्ये याचा संभ्रम निर्माण झालेला आहे। त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे मित्रांनो 4 नंबरला आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे। म्हणजेच मित्रांनो 2.5 लाखापेक्षा तुमचं उत्पन्न नसावं। तुमचा उत्पन्नाचा दाखला जो आहे हा तुमचा 2.5 लाखाच्या आतमध्ये असावा। म्हणजे तो 50,000 असेल, 60,000 असेल, 1 लाख असेल, 1.5 लाख असेल। जर असा उत्पन्नाचा दाखला जर तुमचा निघाला तर तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरणार आहे। उत्पन्नाचा दाखला कसा काढायचा याबद्दलची सविस्तर डिटेल मी कागदपत्रामध्ये सांगितलेली आहे। उत्पन्न दाखला काढण्यासाठी तुम्हाला तलाठीशी संपर्क साधायचा आहे। तर या पद्धतीने तुम्ही चालू वर्षाचा उत्पन्नाचा दाखला जो आहे तो काढून घ्यायचा आहे। आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटचा मुद्दा आहे मित्रांनो बँक खाते आवश्यक। आता आपल्याला या योजनेचं अनुदान जमा होण्यासाठी आपलं बँकेत खातं असणं खूप गरजेचं आहे। खातं असून चालणार नाही, त्या बँकेला तुमची डीबीटी लिंक असणं गरजेचं आहे। म्हणजेच तुमचं आधार कार्ड त्या बँकेला लिंक असणं गरजेचं आहे। जर तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक नसेल तर डीबीटी लिंक होणार नाही आणि येणारं अनुदान तुमच्या खात्यावरती वर्ग होणार नाही। त्याच्यामुळे बँकेत खातं काढताना तुमची डीबीटी लिंक आहे का हे जाणून घेणं खूप आवश्यक आहे। नसेल तर ती करून घ्या। जुनं खातं असेल तर त्या ठिकाणी आधार कार्ड देऊन, मोबाईल नंबर देऊन तुमचं ते बँक खातं डीबीटीला लिंक करून घ्यायचं आहे। तर या पद्धतीने मित्रांनो पात्र महिलांसाठी या अटी असणार आहेत। पात्र आणि अपात्रच्या अटी तुमच्या लक्षात आल्या असतील, या जाणून घेणं खूप गरजेचं होतं। भरपूर महिला या अपात्र आणि पात्र अटींमध्ये गोंधळून जातील, त्यांना समजणार नाही की या योजनेमध्ये आम्ही पात्र ठरत आहे का अपात्र ठरत आहे। मित्रांनो याबद्दलची आणखी माहिती जाणून घ्यायची असेल, तुम्हाला जर या योजनेअंतर्गत कोणती अडचण येत असेल तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका। पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो 1 जुलैला ज्यावेळेस हा ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायला सुरुवात होईल तर हा फॉर्म आपण कशा पद्धतीने भरू शकतो, कशा पद्धतीने याची प्रोसेस केली जाणार आहे, तर याबद्दलची सविस्तर डिटेल मी पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। चॅनलवरती माहिती पाहून झाली असेल तर आपल्या मित्रांना नक्की पाठवा, जेणेकरून त्यांना सुद्धा या पात्र आणि अपात्रच्या अटी समजून जातील। तर मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।